मित्रांनो, जय शिवराय. तुम्ही बांधकाम कामगार आहात का? तर बांधकाम कामगारांना सरकारकडून तसेच बांधकाम मंडळाकडून 30 पेक्षा जास्त योजनेचा लाभ मिळत असतो. तर आता या कोणत्या योजना आहेत ज्याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. अशाच प्रकारच्या कामाचे योजनेची व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील. आता नेमकी काय आहे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना नेमकी काय आहेत हे आपण समजून घेऊ. तर महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना ही केवळ एक सरकारी योजना नसून ते बांधकाम क्षेत्रात रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या, मेहनत करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी सामाजिक आर्थिक सुरक्षा कवच म्हणून ओळखले जातं. तर या योजनेचा मूळ उद्देश म्हणजे बांधकाम कामगारांना अनेकदा निश्चित उत्पन्न नोकरीची हमी तसेच लाभापासून वंचित राहतात त्यांना महाराष्ट्र शासनाच्या मदतीने एक सन्मानजनक सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे. त्यासाठीच बांधकाम कामगारांना ही योजना सरकारने सुरू केली. तर या योजनेसाठी पात्रता काय आहेत हे सुद्धा पाहूया. तर अर्जदार कामगाराचे वय 18 वर्षे ते 60 वर्षाच्या दरम्यान असावं. बांधकाम कामगार हा 18 वर्षापेक्षा जर कमी असेल किंवा 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीत, म्हणजेच ते अपात्र या ठिकाणी ठरणार आहेत. तर आता या योजनेमधील सर्वात महत्वाची अट म्हणजे कामगार अर्जदाराने मागील 12 महिन्यात किमान 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र या कामगाराकडे असणं गरजेचं आहे. बांधकाम कामगाराने 90 दिवस काम केलेले असेल किंवा नसेल हे सिद्ध करण्यासाठी मालक, ठेकेदार किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे. तर कामगारांना अर्ज करण्यासाठी पात्र आहेत जसे की इमारत, रस्ते, पूल, बोगदे, धरणे, बांधकाम, गवंडी, सेंटरिंग, फिटिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रॉनिक्स काम, इतर प्रकारच्या जे कामगार आहेत ते कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मग आता कामगारांना कोणत्या त्या 30 योजना आहेत त्यापैकी निवडक योजना मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर बांधकाम कामगारांना कोणत्या योजनेचा लाभ घेता येईल? तर वर्ग 1 ते 8वीच्या वर्गात त्यांचा पाल्य जर शिक्षण घेत असेल तर त्यांना 2500 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर वर्ग 8वी ते 10वीला 5000 रुपये शासनाने ठेवलेले आहेत. त्याचबरोबर वर्ग 11वीला त्यांचा पाल्य शिक्षण घेत असेल तर त्यांना 10,000 रुपये, वर्ग 12वीला त्यांचा पाल्य शिक्षण घेत असेल तर त्यासाठी सुद्धा 10,000 रुपये आणि त्याच पाल्यांना वर्ग 10वी आणि वर्ग 12वी मध्ये 50% पेक्षा जास्त जर मार्क पडलेला असेल तर त्यांना 10,000 रुपये प्रत्येकी इतर त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे. मग आता जे बांधकाम कामगार ज्यांचा पाल्य इंजिनिअरिंगला असेल तर इंजिनिअरिंगसाठी 60,000 रुपये, मेडिकलला असेल तर 1,00,000 रुपये त्यांना त्या ठिकाणी शैक्षणिक स्कॉलरशिप मिळणार आहे. आणि त्यांचा पाल्य जर हा डिग्री घेत असेल तर त्याला 20,000 रुपये त्या ठिकाणी स्कॉलरशिप ही मिळत असते. मग आता ज्या बांधकाम कामगारांच्या मुलीचं लग्न झालं असेल किंवा लग्न त्यांना करायचं असेल तर बांधकाम कामगारांची नोंदणी अगोदर झालेली असेल आणि त्यांच्या मुलीचं लग्न हे नोंदणीनंतर झालं असेल तर त्यांना त्या मुलीच्या लग्नाच्या खर्चासाठी 51,000 रुपये कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मिळत असतात. त्याचबरोबर जो बांधकाम कामगार यांची नोंदणी झाली असेल, त्यांचा पहिला विवाह असेल तर त्यांच्या पहिल्या विवाहासाठी 30,000 रुपये कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मिळत असतात. आणि मित्रांनो, जर आता आरोग्याचा जर विचार केला तर आरोग्यासाठी सुद्धा कामगार कल्याणकारी मंडळाकडून काही महत्वाची मदत मिळत असते. जसं की तुम्ही कामावर काम करत असाल, कामावर काम करत असताना एखादा अपघात घडला, अपघात घडल्यासमयी त्यांना त्या कामगारांना जर अपंगत्व आल्यास किंवा त्यांचा जागेवर जर मृत्यू झाला तर जवळपास 3,00,000 रुपयापर्यंत मदत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फे बांधकाम कामगारांना मिळत असते. आणि कामावर जर त्यांना अपंगत्व आल्यास 1,00,000 रुपये अनुदान किंवा 1,00,000 रुपये त्या ठिकाणी या कामगारांना त्यांच्या दवाखान्यासाठी त्या ठिकाणी मिळत असतात. तर अशा प्रकारे तुम्ही बांधकाम कामगार आहात, तुम्ही अद्यापही बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली नसेल तर मित्रांनो, नोंदणी कशी करायची या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, ज्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ठेवले आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेली आहे. त्याचबरोबर आता या ज्या योजना आपण या व्हिडिओमध्ये पाहिला, या योजनेपैकी इतर अजून कोणती तुम्हाला माहिती जर घ्यायची असेल तर तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन याची माहिती घेऊ शकता, ज्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ठेवलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांना कोणकोणत्या योजनेचा लाभ घेता येतो, बऱ्याच कामगारांना याची माहिती नाही. तर मित्रांनो, नवीन नोंदणी जर करायची असेल तर नोंदणी करण्यासाठी
तुम्ही संपूर्ण कागदपत्र मला व्हॉट्सअपवर सुद्धा पाठवू शकता, जेणेकरून तुमच्या बांधकाम कामगार योजनेची नोंदणी ही आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगारांना सुद्धा नक्कीच शेअर करा, जेणेकरून प्रत्येक कामगाराचा हा हक्क आहे, ते या योजनेचा लाभ घेत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि अशाच प्रकारच्या योजनेचे महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या. वाट पाहू पुन्हा एका योजनेची नवीन व्हिडिओची. धन्यवाद.